बातमी आहे छत्रपती संभाजीनगरवरून। छत्रपती संभाजीनगरच्या बाजूलाच एक कृपाळू वृद्धाश्रम आहे। या वृद्धाश्रमामध्ये काही वर्षापासून कमल नावाच्या आजी आपलं जीवन व्यतीत करत आहेत, पण गेली आठवड्याभरापासून आपल्या घाटी हॉस्पिटलमध्ये छत्रपती संभाजीनगरच्या सरकारी दवाखान्यामध्ये त्या मृत्यूशी झुंज देत आहेत। त्यांच्यावरती खूप मोठी एक शस्त्रक्रिया झालेली आहे, पण पोटच्या गोळ्याला म्हणजे त्यांच्या दोन्ही मुलांना त्यांना भेटायला येण्यासाठी वेळ नाही आहे। ही हृदयद्रावक घटना छत्रपती संभाजीनगरवरून कालच समोर आलेली आहे। या हृदयद्रावक घटनेची सविस्तर माहिती घेण्याआधी मी युवराज खरमाटे आणि तुम्ही पाहत आहात लोकमंच मराठी हा यूट्यूब चॅनल। या चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वप्रथम पाहायला मिळतील। नुकत्याच झालेल्या आषाढी वारीमध्ये न्यूज 18 लोकमतच्या रिपोर्टरनी आपल्या महाराष्ट्रासमोर आणलेले एक एकटे पडलेले आजोबा आपण पाहिले, आणि 2 दिवसापूर्वी हरियाणातील सोनीपत जिल्ह्यामधील शिवचरण गुप्ता नामक एक वृद्ध मृत्युमुखी पडतात आणि त्यांच्या तिन्ही मुलींना त्यांना अंत्यसंस्काराला जाण्यासाठी वेळ नसतो। मोबाईलद्वारे ते अंत्यसंस्कार पाहतात। ही हृदयद्रावक घटना देखील तुम्ही डोळ्यांनी पाहिलेली आहे। शिवचरण गुप्ता हे तरुण वयामध्ये हरियाणावरून मुंबईमध्ये दाखल होतात। तिथे येऊन त्यांचा कापड उद्योग चालू करतात। कापड उद्योग मोठ्या कष्टाने ते उभा करतात। उद्योग मोठा होतो आणि कापड उद्योगात त्यांचं नाव देखील मोठं होतं। काही दिवसानंतर त्यांचं लग्न होतं। लग्न झाल्यानंतर त्यांना 3 मुली होतात। या तीनही मुलींचं ते उच्च शिक्षण करण्यासाठी मेहनत घेतात। त्या मुलींना चांगलं शिक्षण देतात। त्यामधल्या 2 मुली शिक्षिका होतात। तिन्ही मुलींना उच्च प्रतीचे स्थळं पाहून ते लग्न करून या तिन्ही मुलींचे संसार व्यवस्थित चालावात यासाठी लग्न करून त्यांना ते सासरी पाठवतात। आणि नंतर काही दिवसानंतर त्यांचा कापड उद्योग डबघाईला येतो। त्यांचा कापड उद्योगामध्ये त्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावं लागतं आणि मुंबईमध्ये जीवन जगणं असह्य होतं। त्यानंतर ते आपला विस्तार गुंडाळून हरियाणाच्या सोनीपत जिल्ह्यामध्ये जातात। परत हरियाणामध्ये आपल्या गावी गेल्यानंतर त्यांचं वय वाढत चाललेलं होतं आणि आपल्या मुली आपल्याकडे दुर्लक्ष करतात हे पाहून त्यांनी सोनीपतच्या जवळचा एक वृद्धाश्रम जवळ केला आणि वृद्धाश्रमामध्ये ते भरती झाले। 2 वर्षाखाली त्यांच्या पत्नी त्याच वृद्धाश्रमामध्ये एक्सपायर झाल्या आणि आता 3 दिवसापूर्वी शिवचरण गुप्ता यांनी देखील आपला देह ठेवला। शिवचरण गुप्ता आजारी असताना या तिन्ही मुलींना वृद्धाश्रमाच्या व्यवस्थापकांनी फोन केला आणि फोनद्वारे त्यांना माहिती दिली, तुमचे वडील आजारी आहेत, तुम्ही येऊन भेट घ्या। तर त्यांनी यायला वेळ नसल्याचं कारण दाखवत त्यांनी टाळाटाळ केली आणि वृद्धाश्रमातील व्यवस्थापकांनी त्यांना हॉस्पिटलमध्ये भरती करून त्यांच्यावरती योग्य ते उपचार करण्याचा प्रयत्न केला, पण शरीराने साथ दिली नाही आणि त्या ठिकाणी शिवचरण गुप्ता यांचा मृत्यू झाला। मृत्यू पहाटे 3च्या दरम्यान झाला आणि या तिन्ही मुलींना व्यवस्थापकांनी कॉल केले। वृद्धाश्रमाच्या व्यवस्थापकांना तिन्ही मुलींनी आम्हाला यायला वेळ नसल्याचं कारण सांगितलं, आम्ही आता पोहोचू शकत नाही आहेत, अंत्यसंस्कार तुम्हीच उरका। उलट त्याच्यामधल्या एका मुलीने जी शिक्षिका आहे जी मुंबईमध्ये राहते तिने शिवचरण गुप्ता यांचा अंत्यसंस्कार म्हणजे पित्याचा अंत्यसंस्कार मला मोबाईलद्वारे व्हिडिओ कॉलद्वारे दाखवा अशी विनंती केली आणि या तिन्ही मुलींनी पैसे एकत्र करून 5100 रुपये त्या वृद्धाश्रमाच्या व्यवस्थापकाला अंत्यविधीचा खर्च म्हणून पाठवले। ही हृदयद्रावक घटना 2 दिवसाखालीच हरियाणामधून समोर येत असतानाच आत्ता आपल्या मराठवाड्यामधील छत्रपती संभाजीनगरमधून एक घटना समोर येते, ती म्हणजे कमल आजींची। या कमल आजींनी ज्यांना 9 महिने पोटामध्ये सांभाळलं, पोटामध्ये हाडामासाचा गोळा वाढून मोठा केला, त्यांच्यासाठी खास्ता खाल्ल्या, त्या मुलांना लहानाचं मोठं केलं आणि त्या मुलांचे लग्न करून त्यांचा संसार थाटून दिला। त्याच कमल आजी आणि त्यांचे पती या दोघांनाही या 2 मुलांनी त्यांची वाटणी करून घेतली। छोट्या मुलाने वडील वाटून घेतले आणि मोठ्या मुलांच्या वाट्यावरती आई आली। काही वर्षाखालीच वडिलांचं निधन झालं आणि छोटा मुलगा या वडिलांच्या संकटातून मुक्त झाला। थोरल्या मुलाकडे मात्र कमल आजी राहायला होत्या। कमल आजी सतत आजारी पडतात हे पाहून थोरल्या मुलाने आईचा वैताग नको म्हणून त्यांना कृपाळू वृद्धाश्रमामध्ये दाखल केलं। या कृपाळू वृद्धाश्रमामध्ये काही वर्षापासून कमल आजी आपलं जीवन व्यतीत करत होत्या। कमल आजीच्या अंगावरती काही इन्फेक्शनच्या गाठी आल्या आणि गाठी आल्यानंतर वृद्धाश्रमातील व्यवस्थापकांनी त्यांना छत्रपती संभाजीनगर येथील सरकारी दवाखाना घाटी हॉस्पिटल या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये भरती केलं। भरती केल्यानंतर छोट्या मुलाला त्यांच्या फोन करण्यात आला। छोटा मुलगा म्हणाला, वडिलाची जबाबदारी माझ्यावरती होती, आईची जबाबदारी मोठ्या भावावरती आहे, तुम्ही मोठ्या भावाला कॉल करा, आईविषयी मला काही सांगू नका। ज्या आईने 9 महिने 9 दिवस हाडामासाचा गोळा पोटामध्ये वाढवला, लहानाचा मोठा केला, त्याचं लग्न करून त्याचा संसार थाटून दिला, कमल आजीच्या छोट्या मुलाचं उत्तर ऐकून अवघा महाराष्ट्र हळहळेल आणि प्रत्येकाच्या मनात एक चीड निर्माण होईल असं उत्तर या छोट्या मुलाने दिलं।
वृद्धाश्रमातील व्यवस्थापकाने मोठ्या मुलाला फोन केला. मोठ्या मुलाला फोन केल्यानंतर मोठा मुलगा त्याहूनही खतरनाक निघाला. त्याने मलाच दारू प्यायला तुम्ही पैसे टाका, आई सतत आजारी असते, मी कुठून पैसे आणू, असे उडवाउडीचे उत्तरं दिले आणि त्या व्यवस्थापकालाच पैशाची मागणी केली. आजीचं ऑपरेशन व्यवस्थित झालं आणि आजीला त्या ठिकाणी घडलेला प्रकार सांगण्यात आला तर आजीच्या डोळ्यात अश्रू आले आणि आजी म्हणाल्या, माझ्यासाठी हा जो कृपाळू वृद्धाश्रम आहे हाच देवासारखा आहे आणि जर देवाला मला मृत्यूच द्यायचा असेल तर आता हॉस्पिटलमध्येच दे, आता मला कुठल्याही मुलांकडून अपेक्षा राहिलेली नाही आहे. वृद्धाश्रमातील व्यवस्थापकाने काही नातेवाईकांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता नातेवाईकांचाही कोरडेपणाच त्या ठिकाणी दिसून आला. नातेवाईक देखील कमल आजींना भेटण्यासाठी नकार देत होते. कमल आजी आजही हॉस्पिटलमध्ये व्यवस्थित उपचार घेत आहेत आणि हॉस्पिटलमधून उपचार घेतल्यानंतर त्या परत कृपाळू वृद्धाश्रमामध्ये भरती होणार आहेत, अशी माहिती त्या वृद्धाश्रमाच्या व्यवस्थापकांनी दिलेली आहे. स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी, आई म्हणून कोणी, आईचा हाक मारी, या ओळी आता फक्त कागदावरच राहिलेल्या आहेत. प्रत्यक्षात मात्र एक जन्मदाती आई स्वतःच्या मुलाला भेटण्यासाठी आज व्यतीत होताना पाहायला मिळते. मरण यातना भोगत असताना देखील पोटच्या गोळ्याला आपल्या आईला भेटायला वेळ नाही आहे. ही एक मोठी शोकांतिका आहे. आणि तुमच्या देखील ओळखीच्या ठिकाणी असं कोणी आपल्या आईवडिलांना वाऱ्यावर सोडलं असेल तर आमच्याशी संपर्क करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा नंबर दिलेला आहे. निश्चित आपण त्यांची व्यथा अवघ्या महाराष्ट्राला दाखवण्याचा प्रयत्न करूयात. आपल्या जन्मदात्या आईलाच असं वाऱ्यावर सोडलेलं पाहून तुम्हाला देखील काय वाटतंय निश्चित कमेंट करून सांगा. या दोन मुलांविषयी तुमचं मत निश्चित व्यक्त करा. आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.